श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्धमुनी, तू तारक भवारणी, सुधार सामचे श्रवणी, पूर्ण केला दातारा. श्री गुरुचरित्र कामधेनु, एकता न धाये माझे मनो, कांक्षा होतसे अंतकरणो, कथामृत एकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नो हे अंतकरणी, कथामृत संजीवनी आणि निरोपी दातारा. येणे परिसिद्धासी, विनवी शिष्य भक्तासी, मस्तक ठेवी चरणासी, कृपा बाकी तैवेळी. शिष्य वचन एकोणी, संतोषले सिद्धमुनी, सांगतात विस्तारोनी, एका श्रोते एक चित्ते. एक शिष्य शिकामणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती गुरुचरणी, तल्लीन झाली निशे. तुझ करिता मासी, चेतन झाले परियेसी, श्री गुरुचरित्र आद्यतेसी, स्मरण झाले अवदारा. बिल्लवडी स्थान महिमा, निरोपिले अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा, सांगेन एका एक चित्ते. कचित काळ तये स्थानी, श्री गुरु होते गोप्य होऊनी, प्रगट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित, भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्ण प्रवाहात, श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात, तेथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम तीर्थ मनोहर, जैसे अविमुक्त काशीपुर, प्रयाग मानस तीर्थ थोर, म्हणून राहिले परिसा. कुरवपूर ग्राम गहन, कुरुक्षेत्र तेची जाण, पंचगंगा कृष्ण संगम, अतिउत्तम परिसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य, तयाहुनी अधिक जाण, तीर्थ असती अगम्य, म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीरी, प्रख्यात से पूर्णातरी, पाच नामे आहेत थोरी, सांगेने एक चित्ते. शिवा भद्रा गोगावती, कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा नामे ख्याती, महापातके सव्वारिती. ऐशा प्रख्यात पंचगंगा, आल्या कृष्णची या संगा, प्रयागा हुनी असे चांगा, संगम स्थान मनोहर. अमरपूर म्हणजे ग्राम, स्थान असे अनुपम, जैसा प्रयाग संगम, तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबरू, प्रख्यात जाना कल्पतरू, दैव असे अमरेश्वरू, तया संगमी जानपा. जैसे वाराणसी पुरी, गंगा भगीरथी सरी, पंचनदी संगम थोरी, तत्समान असे परिसा. अमरेश्वर सानिधानी, वसती 64 योगिनी, शक्ती तीर्थ निर्गुणी, प्रख्यात असे परिसा. अमरेश्वर लिंग भरवे, तयासी वंदुनी स्वभावे, पूजिता नर अमर व्हावे, विश्वनाथ तोची जाना. प्रयागी करिता माघ स्नान, जे पुण्य होय साधन, शतगुण होय त्याहून एक स्नाने परिसा. सहज नदी संगमात, प्रयागा समान विख्यात, अमरेश्वर परब्रह्म सत्य, तया स्थानी वसतसे. या कारणे तया स्थानी, कोटी तीर्थे असती निर्गुणी, वाहे गंगा दक्षिणी, वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी, सांगता विस्तार पुराणी, अष्टतीर्थे असती गुणी, तया कृष्ण प्रवाहात. उत्तर दिशे असे देखा, वाहे कृष्णा पंचिम मुखा, शुक्ल तीर्थ नाम एका, ब्रह्महत्या पापी जाती. औदुंबर सानिध्येसी, 3 तीर्थ परियेसी, एका हुनी एक अधिकेसी, तीर्थ असती मनोहर. पाप विनाश काम्य तीर्थ, तिसरे सिद्ध वरद तीर्थ, अमरेश्वर सानिध्यार्थ, अनुपम तीर्थे असती पै. पुढे संगम षटकुळात, प्रयाग तीर्थ असे ख्यात, शक्ती तीर्थ अमर तीर्थ, कोटी तीर्थ परियेसा. तीर्थे असती अपारी, सांगता असे विस्तारी, या कारणे श्री गुरु त्या पुरी, राहिले तेथे द्वादशाब्दे. कृष्ण वेणी नदी तिन्ही, पंचगंगा मिळोनी, सप्तगंगा संगम निगुणी, काय सांगू महिमा त्यांचा. ब्रह्महत्यादी पातके, जळोनी जाती स्नाने एके, ऐसे सिद्ध स्थाननिके, सकळाभिष्टे होती तेथे. काय सांगू त्यांचा महिमा, आणि कद्यावया नाही उपमा, दर्शन मात्रे होती काम्या, स्नान फळ काय वर्णू. साक्षात जाना कल्पतरू, वृक्ष असे औदुंबरू, गोप्य होता गोचरू, राहिले श्री गुरु तये स्थानी. भक्त जन तारणार्थ, होणार असे तीर्थ प्रख्यात, राहिले तेथे श्री गुरुनाथ, म्हणून प्रगट झाले. असता पुढे वर्तमानी, भिक्षा करावया प्रतिदिनी, अमरापूर म्हणजे ग्रामे, जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विजनर,
असे वेदाभ्यासक, भार्या त्याची पतिसेवक, पतिव्रता शिरोमणी. सुशील असे ब्राह्मण, शुष्क भिक्षा करी आपण, कर्ममार्गाचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत, शेंगा निगती नित्यभूत त्याने उदरपूर्ती करी. एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरू न मिळे परियेसी, तया शेंगा रोंदोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी. ऐसा ब्राह्मण दरिद्री, वाचक वृत्ती उदरभरी, पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी नेमासी, घेवड्याच्या शेंगा परियेसी करी शाक नैवेद्या. वर्तता श्री गुरु एके दिवशी, तया विप्रमंदिरासी गेले आपण भिक्षेसी, नेले विप्रे भक्तीने. भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासी ती अति संतोषी, गेले तुझे दरिद्र दोष म्हणून निगती तैवेळी. तया विप्रगृहात जो का होता वेल उन्नत, घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले. तया वेलाचे बुडमूळ श्री गुरु छेदिती तत्काळ, टाकोनी देती समूळ गेला आपण संगमासी. विप्र वनिता तैवेळी दुःख करीती पुत्र सकाळी, म्हणती पाहावो दैव बळी कैसे दैवे केले अम्मा. आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी, छेदिले आमच्या ग्रासासी टाकून दिले भूमीवरी. ऐशा परी ती नारी दुःख करी अनिवारी, पुरुष तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण. प्रातार म्हणे तैवेळी जे होणार जया काळी, निमित्त करी चंद्रमौळी तया अधीन विश्वजान. विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लय कारण, पिपली कादी स्थूल जीवन समस्त आहार करीतसी. आयुरन्नम प्रयशती ऐसे बोले वेदश्रुती, पंचानना आहार हस्ती केवी करीतसे प्रत्येही. 84 लक्ष जीवासी स्थूल सूक्ष्म समस्तासी, निर्माण केले आहारासी उत्पत्ती केली तदनंतर. रंकाराया एक दृष्टी करोनी पोषितो हे सृष्टी, आमचे प्रारब्ध असे ओखटी तैसे फळ आपणासी. पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जाण, भोगणे आपले आपण पुढिले आवरी काय बोल. आपले दैव सतावणे पुढिल्या बोलती मूर्खपणे, जे पेरिले ते भक्षणे कवन बोल सांगे मज. बोल ठेविसी ईश्वरासी आपले अर्जित न विचारेसी, ग्रास घेतला म्हणसी अविद्या माया वेष्टोनी. तो तारक अम्मासी म्हणून आले भिक्षेसी, नेले आमच्या दरिद्रासी तुझी तारी अंती अम्मा. येणे परी श्रियेसी संमोदित परियेसी, काढूनी वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत. तया वेलाचे मूळ जरी जे का होते आपल्या द्वारी, टाको म्हणून द्विजवरी खनिता झाला त्या काळी. काढिता वेल मुळासी लागला कुंभ निदानेसी, आनंद झाला भोवसी घेऊन गेला घरात. मने नवल प्रवर्तले यतीश्वर प्रसन्न झाले, म्हणून वेलासी तोडिले निदान लादले अम्मासी. नर नव्हे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार, अम्मा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी. जाऊनी संगमी गुरुपाशी पूजा करीती भावेसी, वृत्तांत सांगितला तयासी तैवेळी हर्षयुक्त. श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कौनासी, अखंड लक्ष्मी तुमचे वंशी अम्मा प्रगता जाईल. ऐशा परी द्विजासी सांगती श्री गुरु परियेसी, सुखी असावे आपल्या गृहासी पुत्र पुत्री नांदावे. ऐसा वर लादून गेला घरी तो ब्राह्मण, श्री गुरु कृपा असे जाण दर्शन मात्र दैन्य हरे. ज्यासी होईल गुरु कृपा त्यासी कैची धन्य बापा, कल्पवृक्षाश्रय करिता विघ्न कैची तया घरी. दैवे उना असेल नरू तेने बजावा श्री गुरु, तोची पावेल पैल पारू पूज्य होय सकळ लोका. जो का बजेल श्री गुरु ते इह पर साधे तया ते, अखंड लक्ष्मी सदनाते अष्टेश्वरी नांदते. सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा आहे ऐसी, बजावे मनोभावेसी कामधेनु तुझे घरी. गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरु चरित्र विस्तारून, पुढील कथा अमृतपान एका श्रोते हो एक चित्ते. इति श्री गुरु चरित्र अमृत विवेक सारा याचित, विप्रदैन्य हरयेथ कथा निरूपिली. इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पांतरो, श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने
सिद्धनामधारक संवादे विवेकसार आयाचित विप्रदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्यायः। श्री दत्तात्रयार्पणमस्तु।